celebration 2022 and 23. स्वागत म्हणजे आपुलकीचे बंध. स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध. स्वागत म्हणजे संस्काराचे देणे. स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. त्याचे आसन स्नेहाचे सुमने आपल्या स्वागतासाठी आतुर झाले होते. तुम्हा सर्वांचे ह्या नव्यानवरम्य सोहळ्यात स्वागत करून मान्यवरांना जागा घेण्याची मी विनंती करते आणि मान्यवरांचे जोरदार टाळ्यांनी परत एकदा स्वागत करूयात आपण. उपस्थित सर्व मान्यवरांचे सुंदरशा स्वागत गीताने आपण स्वागत करतो. स्वागत गीत सादर करत आहेत ममता मॅडम. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वाट. तेजू ज्ञानाचा पसरावा अवघ्या ह्या जगात. दीप प्रज्वलनाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात. मी व्यासपीठावरील मान्यवरांना दीपपूजन व सरस्वती पूजन करण्याची विनंती करते. ज्ञान दे मा सरस्वती. आता आपण सावित्रीबाई फुले यांची ओवी गात आहे. पहिली माझी ओवी गा सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो घातला. अशिक्षित अनाडी सुपतीपाशी शिकली, मुली शाळा वैदी शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या धोऱ्याला, दगड मोठे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडवले, हिराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी ओवी गायली गा तुझ्या मोठ्या माय बाप होऊनी, यशवंत बाळाला गाण्यात घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या हृदयाला, माणुसकीच्या जोरात नित्य वाहिला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळमळली. चुकीच्या सेवेत देह तू ठेवला, मरण तुझे करुणी वसावी घेतला. बहिणींना जगविना संकटीनं बलिना, बहिणींना जगविना संकटीनं बलिना. ज्ञान नोंद लाविना हेच तुला नावना, ज्ञान नोंद लाविना हेच तुला नावना, हेच तुला नावना, हेच तुला नावना. थँक्यू मुलगा. काय? हा तो
जोरदार टाळ्या. सर एकदा समोर बघा सर. हो सर एक मिनिट. हां एक मिनिट. फक्त ताट असू द्या आता. ओके. मी आज अतिथींचे स्वागत व त्यांचा परिचय करून देणार आहे. शक्य ना. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस. अतिथी देवो भव, हीच तर आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख. अतिथी देवो भव, हीच तर आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख. स्वागत नसेल फक्त आहे हातात जिव्हाळा. स्वागत नसेल फक्त आहे हातात जिव्हाळा. पाहुण्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. पाहुण्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे डॉक्टर आबा पाटील सर यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. सायखेडा तालुका निफाडचे ते असून सध्या गार्डन काउंटी नाशिक येथे राहतात. व्यवसाय त्यांचा डॉक्टर असून त्यांनी BMS डिग्री घेतलेली आहे. तसेच शास्त्राची आवड असल्यामुळे राज्यशास्त्र व मानसशास्त्रामध्ये BA तसेच इतिहासात MA पदवी घेतली आहे. खूप बिझी असूनही ते विविध छंद जोपासतात, जसे वाचन, सायकलिंग, ट्रेकिंग, योगा, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे असे त्यांचे छंद आहेत. तसेच डॉक्टर आबा पाटील सर यांनी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. रॉयल गाइडन्स नाशिक ही संस्था नाशिकमध्ये सायकलवीरांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थापित केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून ते छत्रपती संभाजी महाराज समाधी पालखी सोहळ्याचे आयोजन करत आहेत. गरीब गरजू अनाथांकरिता सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले. गेल्या 6 वर्षांपासून सायकलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. आतापर्यंत 70,000 किलोमीटर त्यांनी सायकलने प्रवास केला. जानेवारी 2020 मध्ये पानिपत ते नाशिक हा 1400 किलोमीटर प्रवास काळाराम ते काळाआम प्रवास त्यांनी 9 दिवसात पूर्ण केला. पंढरपूर शेगाव 6 वेळा, कोटमगाव, भंडारदरा, शिर्डी, कसारा सायकल राईड 200 पासून सुरुवात करत 600 किलोमीटर पर्यंतच्या सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण पार केल्या आहेत. मनाली लेह खारदुंगला 18,500 फूट उंचीवर असलेला जगातील सर्वात उंच प्रवासी रस्ता 570 किलोमीटर सायकल साहस मोहीम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 75 सायकल स्वारांसोबत यशस्वीरित्या पूर्ण केला. नुकतेच 75 सायकल स्वारांसोबत नाशिक ते स्टॅच्यू ऑफ युनिटी 330 किलोमीटर सायकल राईड छोटे मोठे 78 ट्रेक त्यांनी पूर्ण केले. अनेक नामांकित स्थानांकडून जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचे राजसेवेचे देणं असं माननीय श्री आबा पाटील सर. लोकसेवेचं राजसेवेचं देणं म्हणजे माननीय श्री आबा पाटील सर. आमच्या शब्दाला दिला तुम्ही मान, येथे येऊन कार्यक्रमात आणली शान. आमच्या शब्दाला दिला तुम्ही मान, येथे येऊन कार्यक्रमात आणली शान. तुमच्या स्वागताने आम्ही करतो तुमचा सन्मान. माननीय श्री आबा पाटील सर. थँक्यू. धन्यवाद योगिता टीचर. मी माननीय श्री दत्तात्रय थोरात सर व अर्चना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर श्री आबा पाटील सर व सौ वैशालीताई पाटील या दोघांचा सत्कार करा. टाळ्या. टाळ्या वाजवत चला प्लीज. आबा सरांचा अजून एक सुप्त गुण जो खूप कमी लोकांना माहिती आहे. आबा खूप सुरेल गातात, खूपच सुरेल गातात. फोटो
थँक्यू. ते बेटा मागे सरक थोडी मागे 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 तर थोडंसं क्रॉस होणार ना. जय जय. त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था नाशिकच्या परिषदेचे सदस्य श्री गणेश गंगाडे सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद श्री डॉक्टर आंबेडकर सर. मी थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी गुरुकुल फाउंडेशन चेअरमन श्री सुनील जोशी सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद श्री डॉक्टर श्री आबा पाटील सर यांनी मी थोरात सर यांना विनंती करते त्यांनी गुरुकुल फाउंडेशनचे चेअरमन श्री सुनील जोशी सर यांचा सत्कार करावा. समोर धन्यवाद श्री थोरात सर. ब्लर झालं. मी सौ जगभरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था नाशिक या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावनगरच्या प्रिन्सिपल मेघना मॅडम यांचा सत्कार करावा. मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था नाशिकचे सदस्य तसेच रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावन नगरच्या ॲडमिनिस्ट्रेटर सौ मेघना जमगाडे यांचा सत्कार करावा. एक मिनटं समोर 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 बघा मॅडम. धन्यवाद मेघना मॅडम. थोरात मॅडम सांगण्याचे विधान आहे. महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था नाशिक या संस्थेच्या आणि रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा मखमाराबादच्या प्रिन्सिपल सौ योगिनी सुयोग जोशी यांचा सत्कार करावा. एक मिनटं समोर. थँक्यू मॅडम. आदरणीय व्यासपीठ सर्व मान्यवर तसंच आपल्याला प्रमुख लाभलेले मान्य श्री आबा पाटील सर आणि जमलेले सगळं पालक सगळ्यांचे सगळ्यात आधी मी सहर्ष स्वागत करते की आपला आजचा जो दिवस आहे हा म्हणजे 2 महिन्याची मेहनत नसून ही पूर्ण शैक्षणिक वर्षाची मेहनत आहे. कारण काय होते ही संस्था
संस्था असली किंवा शाळा असली, एखादं ऑफिस असलं, कार्यालय असलं, प्रत्येक ठिकाणच्या कामाचा अंदाज आपल्याला केव्हा येतो? त्यावेळेस आपल्याला त्या कामाची एक पोच पावती मिळते. पॅरेंट्स लोकांना म्हणजे तुम्हाला सर्वांना असावा यासाठी मी आज आपल्यासमोर आपला 2022 आणि 2023 जो काही शैक्षणिक अहवाल म्हणजे जो काही ॲन्युअल रिपोर्ट आहे तो मी आधी सादर करणार आहे. पण तत्पूर्वी मला हे सांगण्यात आनंद होत आहे की आपली जी काही संस्था आहे महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था, तर आज या संस्थेला यावर्षी 8 वर्ष पूर्ण होऊन ही संस्था आता 9व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्वप्रथम मला हे सांगण्यात अजून जास्त आनंद होत आहे की या संस्थेची स्थापना ज्यांनी केली त्या म्हणजे आपल्या संस्थेच्या प्रेसिडेंट माननीय अर्चना मॅडम. अर्चना मॅडमांनी या संस्थेची स्थापना 7 फेब्रुवारी 2015 रोजी केलेली. तसेच आपल्या संस्थेचे जे काही चेअरमन आहेत माननीय थोरात सर, तर सर आणि मॅडम या दोघांनी मिळून ही संस्था अतिशय बहारदार पद्धतीने चालवलेली आहे. आणि आजही त्या संस्थेचं जे काही फळ आहे ते आम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या संस्थेअंतर्गतच मॅडमांनी आणि सरांनी आपल्या रायटिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना 2015 साली केली. तर आपल्या स्कूलचंही जे काही प्रगतीपथावरचं वाटचाल आहे ते सगळं तुमच्या समोरच आहे. जे काही होतं ते पॅरेंट्सच्या सहकार्याने आणि पॅरेंट्सच्या सहभागातून आपण शाळेत करून घेत असतो. त्याच पद्धतीने आता मागे जे काही झालं की कोविडमुळे बऱ्याचशा स्कूल ह्या बंद पडल्या, परंतु आपल्या स्कूलने जरी स्कूल छोटी असली तरी आपण अशा कुठलीही हार मॅडमांनी मानली नाही की स्कूल बंद केली वगैरे असा कुठलाही प्रकार नाही करता मॅडमांनी त्या ठिकाणी ऑनलाईन स्कूल चालू ठेवली. जेवढेही विद्यार्थी असतील पण तुम्ही त्यांना शिकवा जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको, हा एकच उद्देश मॅडम आणि सरांचा होता. आणि त्या जोडीला त्यांना पूर्णपणे साथ देणारे आमच्या स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटर आमच्या जमदाडे मॅडम की मॅडमांनी खूप अशा साथ सरांना आणि मॅडमांना दिल्यामुळे त्यांनी 2 वर्ष ऑनलाईनमध्येही स्कूल चालवलेली आहे. त्यानंतर मी आपल्यासमोर आता आपला ॲन्युअल रिपोर्ट 2022 आणि 2023 या वर्षाचा ॲन्युअल रिपोर्ट सांगते. आपली स्कूल यावर्षी स्टार्ट झाली ती ओपनिंग डे होता जून 2013चा. त्या दिवशी पहिला दिवस हा स्कूलचा होता. ओपनिंग डेला सगळ्यात महत्त्वाचं जे झालं ते म्हणजे विद्यार्थी 2 वर्षानंतर स्कूलची पायरी झाली. स्कूल बाकी विद्यार्थ्यांना तर हेच माहीत नव्हतं स्कूल म्हणजे काय असतं, की ते अगदी छान असं छोटंसं लेकरू जे होतं 2-2.5 वर्षाचं ते आमच्या स्कूलला आले. तर पहिला दिवस जो होता तो खरंच आमच्या सगळ्यांचा एक आठवणीतला दिवस होता की त्या दिवशी ते लेकरू आईला सोडत नव्हतं, त्याला घेण्यासाठी आम्ही आतुर होतो की आम्ही शाळेत यायला पाहिजे. तर तो असा दिवस होता की त्यावेळेस आम्हाला त्याला पूर्णपणे आईच्या मायेने सांभाळावं लागलं. त्या दिवशी की कुठेतरी त्याला ही जाणीव न होऊ देता की तो आज घर सोडून आई वडील सोडून स्कूलमध्ये आलेला आहे किंवा हे काहीतरी वेगळं ठिकाणी याची त्याला जाणीव न होऊ देता आम्ही त्याला अगदी आईच्या मायेने पहिल्या दिवशी सांभाळतो. म्हणजे तसं आम्ही रोजच सांभाळतो पण तो ते मात्र त्या दिवसाचं मात्र होतं काहीतरी वेगळंच होतं. त्यानंतरचा होता 21 जूनचा आमचा योगा दिवस. योगा दिवशी मुलांना असं नाही फक्त मुलांना शिक्षण फक्त रिटर्न आणि ओरल या 2 गोष्टी न ठेवता स्कूलने कुठेतरी मुलांच्या शारीरिक जी काही जडत ती सुद्धा स्कूलने एक प्रस्थापित केलेली की मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्याचा शारीरिक विकास होणंही फार गरजेचं आहे. जर जे मूल पुढे जाऊन या देशाचं भविष्य आहे ते मूल जर फक्त अभ्यासात हुशार असेल आणि शारीरिक कमकुवत असेल तर तेही योग्य नाही. तर त्यासाठी आम्ही योगा डे शाळेत एवढ्या छान पद्धतीने सेलिब्रेट करतो. तर नंतर येतो आमचा 9 जुलैचा सगळ्यात मोठा या शैक्षणिक वर्षातला सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आषाढी एकादशीचा कार्यक्रम. आणि तो तुम्हाला सगळ्या पॅरेंट्सच्या मदतीने इतका सुंदर साजरा झाला आहे की तो तुमच्याही लक्षात असेल की प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी एक वेगळी वेशभूषा करून आला आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला. त्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा पॅरेंट्सचे मनापासून आभार मानले. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी आम्ही रक्षाबंधन हा सण साजरा केला. मुलांना फक्त आता इंग्लिश मीडियम म्हटलं तर असं होतं की फक्त जे काही असेल ते सेलिब्रेट होतं, पण तसं न करता आपल्या स्कूलने आपली मराठी परंपरा ही तेवढ्या जोमाने जोपासली आहे. जेवढे काही आपले सांस्कृतिक सण होत आहेत मराठी संस्कृतीला धरून चालणारे तर ते सगळे सण आम्ही त्या ठिकाणी साजरे करत असतो. तसंच रक्षाबंधनही आम्ही तेवढ्याच जोमाने विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि विद्यार्थ्यांना त्या सणाचं महत्त्व समजून तो सणही साजरा केला. त्यानंतर तो 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन. बऱ्याच वेळेस असं होतं की छोटी स्कूल म्हटली की इंडिपेंडन्स डे रिपब्लिकन डे सुट्टी देतात सहजच, पण आमची स्कूल तसं काही न करता विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन म्हणजे काय हे आत्ताच त्यांच्या मनात रुजवलं गेलं पाहिजे यासाठी मॅडमांचा नेहमीच प्रयत्न असतो. मॅडमांनी नेहमीच
सांगितलंय की बाकी ऑर्डरलाच तुम्ही सुट्टी द्या, परंतु रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे मुलांना घरी राहू देऊ नका. मुलांच्या मनात ते रुजवा की ह्या दिवशी काय होतं, हा दिवस का म्हणून साजरा केला जातो. तर त्या दोन्ही दिवशी आम्ही स्कूल तेवढ्या छान पद्धतीने चालवतो. तसेच मुलांना स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती देतो. त्यानंतर येतो 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी यावेळेस. तर आपल्याकडे कशी संकल्पना आहे की हा गणपती घ्यायचा, आणायचा आणि तो बसवायचा. मुलांना ह्या दोनच गोष्टी माहिती आहे. दुकानावर गणपती भेटतो, तो घेऊन यायचा, मम्मी पप्पा पूजा करतात, गणपती बसतो, 10 दिवस असतो, 10 दिवसानंतर गणपती घरी जातो. परंतु ते तसं न ठेवता मॅडमांनी या गोष्टीला एक वाव दिला की यावर्षी मॅडमांनी आपल्या स्कूलमध्ये शाडू मातीचं प्रशिक्षण ठेवलं की शाडू मातीपासून गणपती कशा तयार होतात. मॅडमांनी सगळ्या पॅरेंट्ससाठी ते सहभागी करतो पॅरेंट्सला. पण आता इथे जायचं म्हणावं की ह्यावेळेस त्या तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, पण पुढच्या वर्षी सगळ्या पॅरेंट्सने तो सहभाग द्या. त्यानंतर 30 सप्टेंबरला आम्ही सेलिब्रेट केला ग्रीन डे. तर ग्रीन डेला मुलांना फक्त हिरवा रंग एवढी संकल्पना स्पष्ट नाही केली. तर मुलांना ग्रीन डेमध्ये बरेचसे शेड आणि ग्रीन काय असतं या सगळ्या विषयी मुलांसोबत एक छान चर्चा करून त्यांना विविध शेड्स दाखवून ग्रीन रंगाचे. तसं तर पोपटही हिरवाच म्हणतो आपण आणि पालकही हिरवीच दाखवतो, पण ते दोघं हिरवे असतात का? नाही. मुलं सांगताना तेच सांगतील, हा मॅडम पोपट हिरवा आहे, डायरेक्टला कुठला कलर हिरवा, पालकचा कुठला कलर हिरवा, परंतु दोघं हिरवे कलर नाही आहे, त्याचा शेड वेगळा आहे. तर तेही त्या ठिकाणी ग्रीन डेच्या दिवशी मुलांना समजवण्यात आलं की ग्रीन म्हटलं म्हणजे फक्त हिरवा नसून त्याच्यात बरेचसे शेड आहेत. ते आम्ही त्या दिवशी मुलांना स्पष्ट केलं. त्यानंतर पुढचा सण सेलिब्रेट केला आणि तो 3 ऑक्टोबरला त्या ठिकाणी होतं श्लोक कॉम्पिटिशन. 3 ऑक्टोबर ते मेबी 10 ऑक्टोबर असं काहीतरी काढण्यात नवरात्राचा पिरियड होता. तर त्या नवरात्र पिरियडमध्ये विद्यार्थ्यांकडे आम्ही श्लोक कॉम्पिटिशन करून घेतो की जेणेकरून मुलांचे श्लोकही पाठ व्हावे. देवीच्या ज्या काही आराधना असतील त्याही आम्ही मुलांकडनं करून घेतल्या. त्यानंतर आम्ही ठेवलं मदर पॅरेंट्ससाठी खास आणि तो मदर पॅरेंट्सला खूप असा आवडणारा कार्यक्रम दांडिया. सगळ्या मदर्स पॅरेंटने त्यावेळेस खरोखर एन्जॉय केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम ठेवला आणि त्यानंतर त्यांचा मिळणारा प्रतिसाद हे पाहून सगळ्यात जास्त आनंद आम्हाला सगळ्या स्टाफला झाला की मदर पॅरेंट्सने जे काही उत्साह दाखवला तर त्यांचा तो उत्साह बघून आम्हाला खरोखरच छान वाटलं की आपण केलेल्या कार्याला कुठेतरी यश मिळालं. नाहीतर मोस्टली काय असतं कार्यक्रम ठेवायचा परंतु पॅरेंट्स लोक येत नाही ही जास्त कंप्लेंट असते की सगळेजण मेहनत घेतला परंतु जर पाहुणेच आले नाही कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाला शोभा नाही. आजच्या कार्यक्रमाला जर आवाज आले नसते तर आपल्या कार्यक्रमाला शोभा नव्हती. सरांमुळे लाभलेली शोभा ही खरोखर कार्यक्रमाची एक उंची गाठणारी. जसं आमच्या प्रत्येक कार्यक्रमात तुमचा सहभाग असणं ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की तुमच्यावर आमचं खूप काही अवलंबून असतं. तर त्या पद्धतीने जसं दांडिया पॅरेंट्स लोकांनी खूप मदर पॅरेंट्सने खास करून खूप छान सपोर्ट केला. त्यानंतर 20 ऑक्टोबरला दिवाळी सेलिब्रेशन करून विद्यार्थ्यांना सगळ्या पद्धतीचं खाऊ, परत फराळीचं काय असतं, फटाके, परत त्यानंतर आतिषबाजी बनवणे, पंती रंगवणे या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आमच्या सगळ्या टीचरांनी मुलांना स्कूलमध्ये दिलं. त्यानंतर तो दिवाळी सुट्टीनंतरचा दिवस. सुट्टी म्हटली की विद्यार्थी नंतर स्कूलमध्ये यायला थोडे नाटक करतात. हे नको आता सुट्टी होती ना आता नाही जायचं, परंतु ह्यावेळेस तसं काही झालं नाही. मुलं परत आवडीने स्कूलमध्ये आले. त्यानंतर पहिला कार्यक्रम होता 14 नोव्हेंबरचा बालदिवस. तर 5 दिवसही आम्ही चाचा नेहरूंची जयंती होती त्यावेळेस मुलांना ती वेशभूषा करून आली चाचा नेहरूची आणि मुलांनी तो सहभागही घेतला. मुळात म्हणजे पॅरिसने चाचा नेहरूचा जो काही वेशभूषा होती ती करून मुलांना स्कूलमध्येही पाठवलं. त्यानंतर 2 डिसेंबरला सगळ्यात आवडतीची काही गोष्ट होती आमच्या मुलांची ती म्हणजे आम्ही स्थानक खानला 1 डे पिकनिक नेलेली होती आणि त्या पिकनिकचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आम्ही कोणाला देऊ ते म्हणजे निमसे फॅमिली जे काही इथे उपस्थित आहे. मी परत एकदा निमसे फॅमिलीचा आमच्या सगळ्या स्कूलच्या वतीने मनपूर्वक आभार मानते की त्या ठिकाणी तुम्ही खरोखर आम्हाला खूप छान सपोर्ट केला की आमच्या मुलांना नाश्त्यापासून पाण्यापासून ते शाळेपर्यंत सावलीपर्यंत येऊन सगळी सोय तुम्ही तिथे करून दिलेली. तर त्यांचे खरंच मनापासून आभार. त्यांनी खूप छान मदत केली आम्हाला. त्यानंतर होता 16 डिसेंबरला फॅन्सी डे कॉम्पिटिशन. त्यावेळेस पण मुलांना तुम्ही सगळ्यांनी छान घरून तयार करून पाठवलं. वेगवेगळ्या वेशभूषेत मुलांना पाठवलं हे महत्त्वाचं झालं की आता ऑनलाईन स्कूल नंतरचा हा एक इव्हेंट असतो की बऱ्याच पॅरेंट्स लोकांना त्याची आयडिया नव्हती की फॅन्सी ड्रेसमध्ये नेमकं काय पाठवायचं आहे. काही पॅरेंट्सचे आम्हाला असे कॉल आले की काहीतरी नवीन असे फॅन्सी ड्रेस घालून पाठवू काही काय. पण आम्ही जी थीम दिली होती की फ्रुट्सचे काहीतरी वेगळं अशी
त्यानंतर होता 24 डिसेंबरचा ख्रिसमस डे. ख्रिसमस आणि रेड डे म्हणून ते एक औचित्य साधलं की ख्रिसमस आणि रेड डे दोघं एकाच वेळेस सेलिब्रेट केले. त्यामुळे मुलांचंही ती कन्सेप्ट क्लिअर झालेली. त्यानंतर 3 जानेवारीला येतो आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर त्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही मुलांना करवी त्या ठिकाणी मुलांसाठी स्पोर्ट डेचं आयोजन केलं की प्रत्येक वेळेस फक्त ओरली आणि रिटर्न मुलांना सांगून चालणार नाही, त्यांना मैदानात पण नेणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही मैदानही तयार केलं आणि मुलंही तयार केली स्पोर्ट डेसाठी. मुलांनाही त्या ठिकाणी प्रकारचे मैदानी खेळही घेतले, बसून जे असतील ते पण खेळ घेतले आणि त्या मुलांचा सहभाग आम्हाला दिसून आला. आणि मुळात म्हणजे एक गोष्ट पुन्हा सांगावीच वाटते की बरेच विद्यार्थी आम्हाला रिटर्न ओरलमध्ये एक्झामच्या वेळेस कळून येतात की हे हुशार आहे, परंतु त्या एका डेचं असं झालंय की स्पोर्ट डे घेतल्यामुळे आम्हाला काही मुलांमध्ये जे काही सुप्त गुण आहे की ते रिटर्नमध्ये नाही आहेत, ओरलमध्ये नाही आहेत, परंतु काही मुलं स्पोर्टमध्ये खरोखर चांगले आहेत की त्यांनी स्पोर्टमध्ये म्हणजे आम्हालाही एक आश्चर्याचा धक्का दिला, अरे हा इतक्या स्पोर्टमध्ये पुढे आलेला आहे. आम्ही एक विचार केला तर तो डे सेलिब्रेट करून आम्हाला ते पण एक प्रचिती आलेली आहे. आणि त्यानंतर परत मदत पॅरेंट्ससाठी सेलिब्रेट केले का 20 जानेवारीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम. तो आता आमच्या सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केला की नाही? तुमचा आवाज येतो. हो, तर त्यातही आम्ही आपली संस्कृती जपून हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊन मॅडमांनी महिलांसाठी वाण जे महत्वाचं असतं हळदी कुंकाचं, तर त्याचे आम्ही सगळ्यांना गिफ्ट दिले. वाण देऊन सगळ्या महिलांचं स्वागतही केलं त्या ठिकाणी. आणि ह्यावेळेसही महिलांचा जो काही सपोर्ट होता तो खरंच आमचं सगळ्यांचं मन भारावून टाकणारा होता. त्याच्यासाठी महिलांचं खास करून थँक्यू की तुम्ही खरंच छान मदत करतात आम्हाला. त्यानंतर आहे आजचा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या पूर्ण शैक्षणिक वर्षाचा एक आढावा देणारा आजचा कार्यक्रम. जरी मी देत असली तरी आजच्या कार्यक्रमात जी काही मेहनत आहे ही आमची पूर्ण वर्षभराची मेहनत असते. आणि तोच कार्यक्रम म्हणजे आजची ॲन्युअल फंक्शनची तयारी. आणि तुम्हाला सगळ्या पॅरेंट्स लोकांना माहिती की ह्या कार्यक्रमासाठी आम्ही किती आणि कशी मेहनत घेतली. कारण सगळं जे काही असतं आपल्या स्कूलचं असं कुठलंही काम नाही ते पॅरेंट्सपासून लपून केलं जातं. सगळं तुमचा सहभाग घेऊन सगळं तुमच्या समोर सेलिब्रेट करत असतो, जेणेकरून तुम्हालाही कुठल्याही प्रकारचा स्कूलकडून काही दोष असू नये की स्कूलने आम्हाला बोलवलं नाही किंवा काय म्हणा. सगळं तुमच्या सहभागातून आणि तुमच्या सहकार्यातून आम्ही साजरं करत असतो. तर इथेच आपलं शैक्षणिक वर्ष संपत नाही, तर यापुढे जे काही सण येते मार्च एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल हे 3 महिन्यात आहेत आपल्याकडे. तर या 3 महिन्यात येणारे जे काही सण असतील ते काही प्रोग्राम असेल तो आम्ही एवढ्याच उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात पुढचा कार्यक्रम येईल आमचा तो म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती. तेही आम्ही याच एवढ्याच उत्साहात साजरा करू. तर अशा पद्धतीने हे होतं की आपला पूर्ण ॲन्युअल रिपोर्ट. यातून तुम्हाला सगळ्यांना आपल्या स्कूलची एकंदरीत सगळी जी काही वाटचाल आहे ती कशा पद्धतीने आहे त्याची माहिती नक्कीच झाली असेल. त्यासाठी मी आता मान्यवरांच्या सगळ्या पालकांचे आता आभार मानू इच्छिते आणि एवढा माझा ॲन्युअल रिपोर्ट इथे संपवते. धन्यवाद श्रेयशी मॅडम. आता मी आपल्या रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावन ॲडमिनिस्ट्रेटर सौ मेघना जमनाळे यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः. माता सरस्वती या विद्येच्या देवता आहेत, पण प्रत्येक स्त्रीपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी घडणारी सरस्वती म्हणजे सावित्रीबाई फुले. माता सरस्वती आणि सावित्रीबाईंना नमन करतो. आज आपल्या चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना माझे नमन. सावित्रीबाईंच्या शिक्षण क्षेत्रातील कार्य अर्चना कोराट मॅडम यांनी रायझिंग स्टार स्कूलच्या माध्यमातून पुढे नेण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि ती धुरा पेरण्यासाठी त्यांनी माझ्या खांद्यावरची जबाबदारी दिली आहे ती मी माझ्या परीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रायझिंग स्टार स्कूलची ॲडमिनिस्टर या नात्याने शाळा आणि पालक यामधील दुवा म्हणून सुसंवाद साधण्यासाठी निवडली आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या वाचण्यात आली आहे आणि पुस्तक वाचण्यात आली असेल. बरेचदा आपण फेसबुक वगैरे पाहतो तिथे मला ती स्टोरी फार आवडली. तर त्यात असं होतं की एका जन्मात एक स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि स्पर्धेसाठी वेगवेगळे निकष ठेवले होते. वेगवेगळे म्हणण्यापेक्षा एक 2-3 निकष ठेवले होते. धावणे, पोहणे आणि झाडावर चढणे. त्या ज्या गोष्टीमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे मला असं वाटतं जसं मासा आहे तो पोहण्यात तरबेज असतो तसंच आपली मुलं सुद्धा एका
खूप ॲक्टिव्ह आहेत. फक्त त्यांच्या जे अंगी कलागुण आहे, जो त्यांचा सर्वश्रेष्ठ गुण आहे, त्याला आपण पुढे नेऊया. तुम्ही असं आग्रह करू नका की मुलांनी म्हणजे सगळ्याच गोष्टीत पुढंच असलं पाहिजे किंवा सगळ्याच गोष्टीत फर्स्ट आला पाहिजे. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की माझं मुलं त्यामध्ये कमी आहे, त्यामध्ये कमी आहे. असं काही नाही आहे. आम्ही ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या त्यामध्ये आम्हाला बरेचसे असे अनुभव आले की आम्हाला असं वाटायचं का मुलगा थोडा अभ्यासात कमी आहे, पण तो स्पोर्ट्समध्ये खूप छान असतो. तर मग तेच मला सांगायचं आहे की प्रत्येक मूल हे वेगळं आहे, त्यांच्यातील असलेले वैशिष्ट्य गुण हे वेगवेगळे आहेत. आपण एकाच पाठीत त्यांना बसवू शकत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढू द्या, घडू द्या. आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर आपण टाकायला नको. त्यांचा जो कल आहे, आवड आहे, त्याला प्रोत्साहन देऊ आणि आपली पिढी घडवण्यास एकत्र येऊ. आणि त्यासाठी मला तुम्हा सर्व पॅरेंट्सची मदतीची गरज आहे. थँक्यू. धन्यवाद मीना मॅडम. आतापर्यंत आलेल्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये आपण ऐकतोय थोरात मॅडम म्हणजे खरंच खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांचे विचार पण आपण आपल्याला ऐकायला पाहिजे. मला वाटतं की प्रत्येकाला खूप आतुरतेने त्यांची म्हणजे त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळावं असं वाटतंय. म्हणून आपल्या महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था नाशिक या संस्थेच्या अध्यक्षा तसेच रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावन नगरच्या प्रिन्सिपल सौ अर्चना कोल्डर थोरात मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सगळ्यांनी प्लीज जोरदार टाळ्या स्वागत करा. नमस्कार. सर्वप्रथम मी महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे स्टेजवरील मान्यवर डॉक्टर आबा पाटील, त्यानंतर थोरात सर, जमनाले सर, सुयोग जोशी सर, त्याचप्रमाणे आज उपस्थित असणाऱ्या वैशालीताई जमनाले मॅडम आणि तसेच योगिता जोशी मॅडम आणि उपस्थित असलेले पॅरेंट्स अँड शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचप्रमाणे आपले छान गोंडल दिसणारे आपले छोटे छोटे मुलं, त्यांचं मी ह्या कार्यक्रमात स्वागत करते. आज जमणाऱ्या मॅडमने शाळेबद्दल त्याचप्रमाणे जयश्री मॅडम यांनी आपलं वर्षभराचं जे कार्यक्रम होता त्याबद्दल सुंदर असं रायझिंग स्टार स्कूलबद्दल त्यांनी सांगितलं. मी आज तुम्हाला मी स्थापन केलेली महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था या कसं काम करतं हे मी थोडक्यात सांगणार आहे. सगळेजण आपल्या छोट्या मुलांचं कौतुक बघण्यासाठी आतुर झालेले आहे. त्यामुळे मी 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते की आपली जी संस्था आहे महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था, या संस्थेद्वारा महिलांना सक्षमीकरण, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करते की जेणेकरून तिला आर्थिक सहभाग तिच्या कुटुंबाला लागावा आणि तिला काहीतरी करता यावं. यासाठी आपल्या संस्थेतर्फे प्री प्रायमरी, मॉन्टेसरी, त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग, आरोग्य सेविका, ब्युटी पार्लर असे विविध कोर्स घेतले जातात आणि त्या कोर्स थ्रू एखादीला बुटीक ओपन करायचं असेल किंवा पार्लर ओपन करायचं असेल तर ती करू शकते आणि आपल्या कुटुंबाला छोटासा हारीचा वाटा म्हणून का होईना पण सहकार्य किंवा आर्थिक काहीतरी करून देऊ शकते. हे सगळं आपण महिला कल्याण बहुउद्देशीय विकास संस्था तर्फे हे सहज शक्य झाले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं म्हणतात की स्त्रिया खूप मागे आहे, त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. पण मी आज बघते का सगळ्यात जास्त स्त्रिया आहेत पुरुषांपेक्षा. तर मला असं वाटतं हे की स्त्रिया ऑलरेडी पुढे आलेल्या आहेत. फक्त त्यांना त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यांना पुढे जाण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. तर आता आपण आपल्या चिमुकल्यांचं कौतुक ऐकण्यासाठी थांबला आहात. तर आपण त्यामुळे मी आता माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आता मी आपल्या रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावन
नमस्कार आधी सगळ्यांना. आदरणीय व्यासपीठावर बसलेले आपले चीफ गेस्ट डॉक्टर दत्तात्रय पाटील, तसंच आदरणीय व्यासपीठावर बसलेले आणि आदरणीय गुरुजन वर्ग, या सगळ्यांच्या संमतीने मी 2 शब्द स्कूलसाठी बोलण्यासाठी आज तुमच्यासमोर उभी आहे. स्कूलचा फीडबॅक, ॲक्च्युली मला स्कूलचा फीडबॅक देण्यासाठी मी तुमच्यासमोर उभी आहे. स्कूलचा फीडबॅक म्हटलं की गुरूंचा फीडबॅक अर्थातच, आणि गुरूंबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. तरी 2 शब्द गुरुसाठी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण वर्षभरात आपल्या मुलांमध्ये भरपूर चेंजेस बघितले. कोणी म्हणतंय की माझ्या मुलाला पेन्सिल खाण्यापासून सुरुवात झाली आहे, कोणी डबा खाण्यापासून सुरुवात, तर कोणाची कॉन्फिडन्सची सुरुवात झालेली आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळे चेंजेस झालेले आहेत. आणि आता आपण ते सगळे आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न बघणाऱ्या चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. त्यामुळे सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि स्कूलबद्दल सांगायचं म्हटलं तर ॲज कम्पेअर टू अदर स्कूल ही संस्था आहे, पण आम्ही जेव्हा माझे मिस्टर आणि मी जेव्हा आम्ही बघतोय गेल्या वर्षामध्ये, आम्ही बाकीच्या ॲज कम्पेअर टू स्कूलमध्ये ह्या स्कूलमध्ये पूर्णपणे त्यांनी सगळे जसं जयश्री मॅडमने सांगितल्यानुसार त्यांनी सगळे कार्यक्रम, फंक्शन, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही असेल ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेले. खरंच ते कौतुकास्पद आहे. तसेच आम्ही महिलांसाठी तर त्यांनी खूपच कुठेतरी हरवलेले मी मला पुन्हा भेटले असं फिलिंग होतं त्यात. नाही, खरंच आहे. आठवतं का आपल्याला आपण कधी संगीत खुर्ची खेळलोय, कधी रस्सी खेच खेळलोय, की लिंबू चम्मच खेळलोय. जसं आपण आपली स्कूल सोडली, आपलं कॉलेज लाईफ सोडलं, त्यानंतर आपण स्वतःला विसरून गेलो. आणि खरंच ती गोष्ट आम्हाला याच्यातून भेटली. आपल्या सर्व पालकांकडून जोरदार टाळ्या एकदा गुरुजनांसाठी. धन्यवाद. आणि स्कूल अप्रतिम आहे. बॅचेस लिमिटेड असल्यामुळे प्रत्येक गुरूंचं आपल्या पालकांकडे, आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष आहे. भरपूर चेंजेस झाले मुलांमध्ये. एवढं बोलून 2 शब्द संपवते. थँक्यू. धन्यवाद आरती मॅडम. आता मी आपला रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाखा वृंदावन नगरतील पालकांच्या वतीने संदीप निमसे सर यांना आपल्या मनोगत व्यक्त करण्याची संधी देतो. धन्यवाद दिवसे सर. आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री आबा पाटील सर यांना मी